परिषदेसाठी उपस्थित आरोप तहसीलदार साहेब, PI साहेब आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे काढलेले आहेत त्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाची सर्व तयारी झालेली आहे. यात सर्वात महत्त्वाचं आहे की यापूर्वी ज्या इस्मांवर गुन्हे दाखल झाले होते अशा काही इस्मांची आपण यादी तयार केलेली आहे आणि जवळपास आपल्याकडे 470 असे इसम भेटलेले आहेत की ज्यांच्यावर मागील काळात 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले. त्या सर्व व्यक्तींवर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स केलेले आहेत. काही व्यक्तींचे बॉन्ड्स घेतलेले आहेत. त्याच्यामुळे असा कोणताही प्रकार पुढं झाला तर त्यांच्यावर त्यांचे बॉन्ड कॅन्सल करून त्यांना परत तुकडीत पाठवण्याची सुद्धा आपल्याकडं तशी तजवीज केलेली आहे. बाकी निवडणुकीच्या अनुषंगाने माझं सर्वांना आव्हान आहे की ज्या काही आपल्या आयोगाकडून सूचना येतात त्याचं पालन सर्वांनी करावं आणि कोणत्याही आमिषाला कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण चांगल्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पाडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जे अवैध धंदे आहेत त्याच्यावर कारवाईसाठी पण आपण पथक नेमलेलं आहे. ते पण वेळोवेळी त्याच्यावर कारवाई करून त्याच्यात जे काही मुद्देमाल जप्त होतो, ज्या काही केसेस होतात ते पण मॉनिटर केलं जाईल डेली बेसिसवर. त्याचबरोबर हे जे NBW असतात की जे आरोपींचे NBW निघालेले आहेत आणि काही पाहिजे फरार तर आपल्या नगर परिषदेची जी निवडणूक झाली त्यात आपण जवळपास 27 पाहिजे आणि फरार आरोपी पकडले होते. तसाच प्रकारचा ड्राईव्ह आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घेणार आहोत. त्यामुळे अशी कोणी जे कोणी पाहिजे फरारी आरोपी असतील त्या सर्वांना आपण निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. याशिवाय निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही परवानग्या लागतात, लाऊडस्पीकरची परवानगी, ज्याचं वेळेचं बंधन आहे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि परत लाऊडस्पीकरची परवानगी घेणं आवश्यक आहे. आणि इतर कोणतीही सभा किंवा रॅली किंवा कोणतेही असेल तर त्याच्याबद्दल ज्या काही आवश्यक परवानग्या आहेत त्या सर्व परवानग्या त्यांनी घेणं आवश्यक आहे आणि या सर्व परवानग्या त्यांनी घेऊन कार्यक्रम करावे ही माझी विनंती आहे. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून आपल्याला आमच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी आमच्या आधी कळतात, तशा काही गोष्टी आपल्याला कळायला त्या आमच्यापर्यंत पोहोचाव्या जेणेकरून त्याच्यावर आपल्याला काही कारवाई करता येईल. धन्यवाद.